अखेर महाविकास आघाडीचे ऐरोली मतदारसंघातील उमेदवार मनोहर उर्फ MK मडवी यांना पत्रकार परिषद घेऊनच आपणच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगावे लागले। अपक्ष व युतीचे बंडखोर उमेदवार विजय चौगुले संभ्रम निर्माण करून त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असल्याची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मडवी यांनी पत्रकार परिषदेत केला। संपूर्ण सत्ता केंद्र नाईक कुटुंबाकडे अनेक वर्ष असतानाही त्यांनी काय कामे केली, कोणता विकास केला, भूमिपुत्रांना काय न्याय मिळवून दिला, शहरी नागरिकांना काय दिले, असे अनेक आरोपयुक्त प्रश्न सांगून पत्रकारांनी नाईक यांना ह्या प्रश्नांचा जाब विचारावा असे सांगितले। महाविकास आघाडीतील स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेणे, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक न देणे, आघाडी नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव याचा फटका मडवी यांना बसण्याची शक्यता व त्याचा फायदा विजय चौगुले यांना मिळण्याची शक्यता दिसत आहे, अशी चर्चा पत्रकारांमध्ये ऐकायला मिळाली। गेल्या 25 वर्षात जी कामे रेंगाळली होती ती सर्व कामे पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन मडवी यांनी परिषदेत दिले। भविष्यात पाणी, वीज, पार्किंगबाबत सुयोग्य नियोजन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मडवी यांनी सांगितले। माझाच विजय पक्का असल्याचा आत्मविश्वास मडवी यांनी बोलून दाखवला असला तरी मतदार कुणाच्या बाजूने झुकणार, कुणाला पाडणार, कुणाला आमदार बनवणार या प्रश्नांची उत्तरे 23 नोव्हेंबरला मिळणार आहेत। या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मला उमेदवारी मिळाल्यानंतर अजेंडा आमचा जो आहे तो आम्ही सर्व पक्ष म्हणून त्या ठिकाणी अजेंडा त्या ठिकाणी तयार केलेला आहे। आजच्या घडीला ही जी निवडणूक आहे ती धनशक्ती विरुद्ध निष्ठावंतांची लढाई आहे। या ठिकाणी समोरून जे काही उमेदवार आहेत ते धनदानगे आहेत, खूप लक्ष्मीचा या ठिकाणी वाटप होणार आहे, पण ऐरोली विधानसभेच्या जनतेनं थांबलेलं आहे की आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि निष्ठावंतांना या ठिकाणी निवडून देणार। प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका आल्या की पक्ष चेंज करायचा आणि मग लोकांना वेठीस धरायचा। तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मला जर उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही निष्ठावंत म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे जनतेला जे काय या 2 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये काही जे घडलं ते आवडलेले नसल्या कारणानं मला या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माझा विजय होणार। आणि आमचा जो अजेंडा आहे खूप सगळ्यांनी मिळून अजेंडा तयार केलेला, मग तो पर्यावरणाच्या माध्यमातून असतील, आमच्या नवी मुंबईला या ठिकाणी जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी बरीचशी कामं करायची आहेत। त्या ठिकाणी आम्हाला जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम्स होतो तो पाम बीचपासून तर ऐरोली दिघापर्यंत कोस्टल रोड त्या ठिकाणी बनवायचा आहे। त्याचबरोबर आम्हाला जो विक्रोली तो घनसोली महापा जो आहे त्या ठिकाणी नवीन ब्रिज त्या ठिकाणी तयार करायचा आहे। त्याचबरोबर या सगळ्या सुविधा देताना मी मगाशी म्हटलं त्या ठिकाणी आता एका धरणावर डिपेंड राहून नवी मुंबईची पाण्याची प्यास भागणार नाही आहे, त्या ठिकाणी नवीन धरण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी या सगळ्या सुविधा देत असताना स्कूल आता काही सुरू आहेत, इंग्लिश मीडियम सुरू करायचे आहेत, CBSE बोर्ड सुरू करायचे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपल्याला कॉलेजेस सुरू करायचे आहेत। आमच्या झोपडपट्टी विभागाला त्या ठिकाणी नागरिकांना, महिला भगिनींना जर डिलेवरी जर असेल, आणखी काय जर आजार असेल तर शहरामध्ये यावं लागतं, तर एक झोपडपट्टी विभागासाठी त्या ठिकाणी सुसज्ज असं आम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवायचं आहे। आणि ह्या सगळ्या सुविधा देत असताना पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही सर्वांनी ठरवलेलं की दरवर्षी जवळजवळ कमीत कमी 30,000 त्या ठिकाणी दरवर्षी झाडं त्या ठिकाणी लावायचा त्या ठिकाणी उद्दिष्ट ठेवलेला आहे। अशा सर्व उद्दिष्ट ठेवताना नवी मुंबईच्या जनतेलाच बरोबर या नवी मुंबईमध्ये बाहेरून येणारा नागरिक त्यांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी सगळ्या सुविधा देण्याचा या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमचं या ठिकाणी आम्ही फायनल केलेलं आहे। तर फक्त आता जनता 20 तारखेची वाट बघते आहे आणि त्या 20 तारखेला नक्कीच मशाल त्या ठिकाणी लोक मशालीचं बटन दाबून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून MK मडवीला निवडून देतील। नक्कीच महायुतीमध्ये जी बंडखोरी झाली आहे आणि आमच्या महाविकास आघाडीमध्ये कुठेही बंडखोरी नाही, आम्ही सगळे एकत्र येऊन काम करतो। आणि आपण जर लोकसभेचं कॅल्क्युलेशन जर पाहिलात तर जी महायुतीमध्ये जो काय वोटिंग होता त्या वोटिंगमध्ये आम्ही ऐरोली विधानसभेमध्ये फक्त 9,000 वोटिंग पाठीमागे होतो आणि आता महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यामध्ये मुळे तो मतदान त्यांचा डिवाइड होऊन आणि आमचा मतदान जो आहे तो तसाच राहून त्या ठिकाणी या ठिकाणी महाविकास आघाडीला त्याचा
नक्कीच फायदा होईल. न्यूज शाही चॅनलसाठी संपादक अनिल कुमार उबाळे यांचा विशेष रिपोर्ट.